तर इथं मी डाळी भिजू घातल्या होत्या रात्री. 3 प्रकारच्या डाळी आहेत. आज आपल्यालाच एक पदार्थ करायचा आहे, त्यासाठी रात्रीच मी भिजत घातलेल्या. तर आता सकाळचं मग मी आता परत एकदा धुवून घेणार आहे. 3 प्रकारच्या डाळी आहेत त्याच्यात. मुगाची डाळ, तुरीची नाही, मुगाची, मसूरची आणि चण्याची डाळ आहे. तर त्याच्यासाठी आता आपण वाटायची मला ती डाळ. तर आणि हे कालचं जे डोश्याचं पीठ होतं ते फ्रीजमध्ये ठेवलेलं मी. तर त्याच्यातच ॲड करायच्या ते ह्या गोष्टी. तर चला आता इथं हिरवी मिरची आणि ही जी डाळ आहे ना ती आपण चांगली वाटून घेऊयात आणि मग जे कालचं डोश्याचं आहे ना बॅटर ठेवलेलं आहे मी, तर त्याच्यात मिक्स करून घेऊयात. तर चला आता मी पूर्णपणे सगळं ह्या डाळी व्यवस्थित सगळ्या बारीक करून घेते. याच्यात अजून पण तुम्ही 2-3 प्रकारच्या पण डाळी अजून ॲड करू शकता. तुम्हाला वाटलं तर तुरीची वगैरे अशा करू शकता, पण मी नाही केली. आणि बघा आता मिक्स वगैरे केलं इथं सगळं आणि हे असं काहीतरी झालंय. थोडंसं मला असं वाटतं थोडंसं पातळ झालंय, पण मला वाटलं होतं की आप्पे जमतात की नाही. आप्पे करायचेच आपल्याला आज, पण एकदम छान झाले. तुम्ही पुढं पहाच आणि व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता. आज मी तुम्हाला साड्यांची जी शॉपिंग केलेली आहे ना, काय काय मी तर खूप म्हणजे कमी साड्या घेत असते. ह्या वर्षी पहिल्यांदाच मी एवढ्या साड्या घेतल्या असतील, नाहीतर खूप म्हणजे खूपच कमी साड्या घेते. कधी तर वर्षातून एक अर्धी कधीतरी घेत असते, नाहीतर नाहीच असते. पण मग त्या सगळ्या तुमच्या बरोबर शेअर करता करता आज म्हटलं चला करूयात. तर पुढं मी दाखवणार आहे तुम्हाला तो व्हिडिओ. तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर हे आप्याचं जे भांड आहे ना ते खूप म्हणजे एकदम जुनं आहे बरं का. माझ्या लग्नाच्या अगोदरचं होतं माझ्या आईच्या घरी, तेव्हा मी तिथं करायची. लग्न झालं माझ्या आईने माझ्यासोबतच ते दिलं. म्हटले आता मी कायची करते, तर म्हटलं चला मग. पण त्याच्यावर आता भरपूर म्हणजे भरपूर वर्षांनी आप्पे बनवते. तुम्ही तर नाही तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असतं इथून मागं. चटणी पण करून ठेवलेली ओल्या खोबऱ्याची आणि आता तेल टाकलंय भांड्यामध्ये आणि अजिबातही आप्पे खाली चिटकत नाही. तुम्ही पुढं पाहशानच. आणि एवढे असे फुगलेत ना मोठे मोठे, छान झाले आप्पे. मला वाटलं होतं की व्यवस्थित होतात की नाही, कारण मला असं वाटलं की थोडंसं पीठ आहे ना पातळ झाल्यासारखं, पण नाही, मापात आहे एकदम. तर मग आता प्रत्येक भांड्यामध्ये चमच्यानेच मी थोडं थोडंसं टाकलं आणि आता 5 मिनिटात आप्पे होतात. उलट ना इडलीपेक्षा आप्पे खूप पटकन होतात. आणि लगेच मग 5 मिनिटं जर मीडियम फ्लेमवर ठेवलं ना तर 2-3 मिनिटातच एक साईड पूर्ण छान अशी खरपूस होती. तर बघा आपले हे आप्पे कसे टम्म झालेत छान मस्त. आणि एका साईडने एकदम असे छान मस्त खरपूस भाजलेले आहेत. आता पहा हे. आणि छान वाटतात. तुम्ही ना याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे करू शकता बरं का. व्हेजिटेबल टाकू शकतात, काय ड्रायफ्रूट टाकतात, म्हणजे खूप वेगवेगळे प्रकार असतात. आणि ते माझं करून झालेलं आहे. मला तसं करायचं होतं. आता व्हेजिटेबल वगैरे सगळं घरात आहे. पण काय झालं माहिती का, आता मला कुटिंग करायला जास्त टाईम नाही. सकाळचं कसं जरा आता पोरांच्या शाळेचं हे असलं का थोडंसं सकाळी सकाळी गडबड होते आणि त्यात मला उठायला पण आज उशीर झाला होता. जरा थोडीशी तब्येत म्हणण्यापेक्षा जरा घसा दुखतोय. तर रात्री मला काही त्याने झोपच आली नाही. तर म्हणून मग थोडंसं सकाळी जरा उठायला उशीर झाला. तर 8 वाजता उठले मी. पण तरी पण त्या मानाने पटपट आवरलं मी तसं. मला सवय पटपट आवरायची. तर आप्पे पटपट होतात ते मेन आहे. आणि इथं आता मी आता होणारच आहे तो पहिला घाणा. तर ऋदूला म्हटलं चल तू पहिला नाश्ता करून घे. आणि मुलांनी असं गरमागरम सकाळी सकाळी पोटभर नाश्ता केला ना की मग आपल्याला पण जरा बरं वाटतं. आणि नंतर म्हटलं करीन वेगवेगळ्या प्रकारचे आप्पे पण ट्राय, आणि तुम्ही पण नक्की करा बरं का. आणि वेगवेगळे काही प्रकारचे याच्यात पॅन केक पण बनवतात, छोटे छोटे मिनी केक पण बनवतात. तर बघू हळूहळू ते पण करायचं चाललंय. तर आपले आप्पे इथं रेडी आहे. आणि लगेच मी दुसरा पण घाणा काढून घेते. आणि आप्पे ना बऱ्यापैकी गरम राहतात आणि गरम गरम खायला ना एकदम छान लागतात. सईने पण खाल्ले, ऋदूने पण खाल्ले आणि नंतर मी पण खालते. मस्त झाले होते आप्पे, खूपच छान झाले होते. तर चला मग मी आता सईला शाळेत घेऊन जाणार सगळं आवरल्यावरती. हाय. आज वातावरण एवढं थंड आहे ना, खूप म्हणजे खूप जास्त थंड आहे. मी ना सईला सकाळी शाळेत घेऊन आले, म्हणजे सॉरी सकाळी मी सईला शाळेतून घेऊन आले 1 वाजता. आता तिचा पहिला टायमिंग 12चा होता, 11:30ला सुटायची. पण आता 1चा टायमिंग झाला अंगणवाडीचा आणि सई अंगणवाडीत जाते. तर 1 वाजता आली आणि मग नंतर झोपवलं तिला आता, आणि त्याच्यावर मला पण झोप लागली होती 10-15 मिनिटं. मग मी पण जरा वेळ पडले
आणि आता उठले, म्हटलं चला तुम्हाला मी बोलली होती की तुम्हाला साड्या दाखवल, त्याचा व्हिडिओ करायचा होता. आणि बाहेर एवढा अंधार आहे ना, आणि सारखी रिप 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 चालू आहे. आणि म्हणून मग मी दरवाजे वगैरे बंद केले, थंड हवा लागते. तर लाईट लावली म्हणून. आणि चला आता डायरेक्ट आपण साड्यांकडे वळूया. तर पहिली मी जी लग्नात साडी घातली होती ती दाखवते तुम्हाला. ही लग्नात पण तुम्ही पाहिली, आणि आता मी याच्यावरती वटपौर्णिमेचं फोटोशूट पण या साडीवरती केलं. तर ही कलांजली पण एकदम वेगळी बरं का. ही कलांजली बघा, याच्यावरती ही वेगळी अशी डिझाईन आहे. म्हणजे मी अजून तरी खरं कोणाकडे पाहिली नाहीये ही अशी. आणि काठ पण याचे बघा एकदम वेगळे आहेत. तिथं मला शॉपमध्ये, मी मुलचंद मध्ये घेतली ना, तर ते बोलले की नवीनच पॅटर्न आलेला आहे. सो बघा हा पदर पण मस्त एकदम छान आहे. आणि याचं सूत पण आहे ना एकदम, म्हणजे एकदम वेगळं आहे. अजिबात फुगत नाही साडी, अजिबात पण नाही. तुम्ही बघितली, मी 2 वेळा घातली. तर मी लग्न झाल्यावरती ड्राय क्लीन करून आणली आणि परत घातली आता फोटोशूटच्या वेळी. तर परत आता बघू ड्राय क्लिनिंग, तसं डाग वगैरे नाही पडले त्याच्यावरती. पण मग कसं, ह्या साड्या कधीतरीच वापरण्यात येतात. आणि याच्यावरती एकदम छान अशा मस्त बुट्ट्या आहेत बघा. आणि एकदम अशा गोल्डन आणि असं रेड कलरचं काठ आहे ना त्याच्यातलं, छान आहे. आणि काठ पण एकदम छान आहे, मस्त फुगत नाही, काय नाही काय नाही. आणि ही मला काहीतरी 4,000ला पडली ही साडी. आणि त्याच्यावरचा ब्लाऊज असं बॅक साईडला असं आहे. हे सगळं वर्क ऑलरेडीच होतं, याच्यात मी काहीच केलं नाही, फक्त ब्लाऊज शिवून घेतले. आणि बघा मोर, हे छान लुक देतो बरं का. पण हा ब्लाऊज एकदम छान, कशावर पण यूज करू शकतो आपण. नंतर असे प्रिन्स कट शिवलेलं आहे. नॉडची काय म्हणजे मला आवडत नाही, पण ते काय, ते बोलले की हेवी असे हात वगैरे असले ना ब्लाऊजचे, तर मग असं कधी कधी खाली उतरतात. तर म्हटले नॉड राहू द्या. तर वगैरे असे छान. आणि वर्क पण एकदम वेगळं आहे याचं. नाहीतर आपलं कलांजलीचे जसे असतात ना त्या टाईप, म्हणजे एकदम सूत पण वेगळं आहे, डिझाईन पण वेगळी आहे, पॅटर्न वेगळा आहे पूर्ण. आणि ही पाहिलीच आहे तुम्ही, पूजेला घातलेली. आणि आता वटपौर्णिमेला पण हीच साडी घातलेली मी. आणि ह्या ज्या साड्या आहेत ना, याच्यातलं म्हणजे माझ्याकडं तसे पॅटर्नची एक पण साडी नव्हती, म्हणून मी एकदम वेगवेगळी पॅटर्नच्या साड्या घेतलेल्या आहेत. बघा ही पूर्ण साडी ही अशी आहे, एकदम मऊ, एकदम मऊ. काठ फक्त याचे हेवी आहेत, असे मोठे मोठे. पण घातल्यावरती छान लुक देते. तुम्ही तर पाहिलीच आहे, 2 वेळा मी घातली होती. पूजेला ही घातली होती आणि आता एकदा. आणि पदर हा असा, याला असे गोंडे आहेत कडेला. बघा हे पदर एकदम भरलेला आहे पदर, आणि छान वाटते. आणि नाही त्याच्यावर एकदम छोटे छोटे असे स्टोन आहेत, एकदम छोटे छोटे छोटे. आणि त्या अजिबात टोचत नाही, काही नाही काही नाही. आणि एकदम हेवी, हेवी तर नाहीये, अशी वाटती बरं का बघितल्यावरती. जड आहे तशी बरं का हातात घेतल्यावर, पण अशी घातली ना तर काय वाटत नाही, एकदम छान आणि मस्त. कोणाला पण शोभून दिसन अशी साडी ही मस्त. आणि त्याच्यावरचा ब्लाऊज हा असा शिवलाय मी, याला खालून असं पुढून सिंपल. आणि छान आहे, मस्त कलर आहे ब्लाऊजचा पण. मी साड्या घेतानाच म्हणजे अशा घेतलेल्या की जेणेकरून फुगाया नको, आणि परत आपल्याला घालता येतील नसं, ह्या हिशोबाने. आणि अजून एक म्हणजे मी 4 साड्या घेतल्या लग्नासाठी, त्यातल्या 2च साड्या घातल्या, तुम्हाला दाखवते आता बाकीच्या. ह्या आत्ताशी मी
काढते पिशवीमधून. ही बनारसी पॅटर्न माझ्याकडे नव्हता, अजून घातलीच नाही ही साडी. तर बघा ही अशी साडी एकदा पण घातलेली नाहीये. लेबल पण तसंच आहे त्याला. तर छान आहे. ही पण एक सूत मला आवडलं. ही पूजेची जी साडी आहे ना ती पण 3 का 4 हजाराला काहीतरी बसली. आणि ही 2200 रुपयाची बनारसी पॅटर्न आहे. आणि ब्लाऊज त्याचा मी असं थोडासा इथं पफ मध्ये असा शिवलाय. जास्त पफ नाही, छोटासाच आहे असा. इथं फक्त असा असा राऊंडचा छोटा राहत तसा. आणि असं बॅक साईड. त्याचं आणि याचं ब्लाऊज थोडासा सारखा वाटतो ना, पण नाहीये सारखा. कलर थोडासा तो डार्क आहे आणि हा जरा फेंट आहे. हे अशी घ्यायची काट. आणि छान आहे ही पण साडी, मस्त आहे. मी घातलेली असा मोती कलर आहे, मोती कलर आणि त्याच्यात असा चिंतामणी कलर. छान वाटते पण. आणि हिचं पण सूत एकदम छान आहे. ते अजून मी ओपन पण नाही केली, तिथं मला त्यांनी घालून दाखवली होती. पदर आणि हे असं छान आहे, याला माळ. सेम म्हणजे त्या साडी सारखंच आहे, फक्त थोडस वेगळं आहे, पण छान आहे. हा पॅटर्न पण छान आहे. 2200 रुपयाला बसली ही. आता कधी घालून होईल काही सांगता नाही येणार, पण बघूयात. सई उठली वाटतं. आले 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 आले. ही बनारसी. आणि ही ना आता नवीन पॅटर्न निघले, हे तुम्हाला माहित असेल. अशी साडी आत्ता ओपन करते. आणल्यावर तिथे एकदा ओपन केली होती. काय बोलतात त्याला, काहीतरीच नाव आहे असं. आता तुम्हाला आठवलं सांग. हा असा कलर, हा पल्लू आहे. याच्यावरच मी आज कागद पण काढलेला नाही. पण छान लुक देते ही साडी पण घातल्यावरती. असं कलर कॉम्बिनेशन माझ्याकडे नव्हतं पण. आणि पीस, ब्लाउज पीस असं काट येत त्याला, कॉन्ट्रास्ट आहे पूर्णपणे. छान आहे पण हे पण कॉम्बिनेशन. कोणतं तरी ईश्वरीच काहीतरी नाव आहे बरं का. बघा मी खरं विसरले बरं का. तुम्हाला जर कोणाला माहित असेल ना तर सांगा. काहीतरी शेवटला काहीतरी ईश्वरी काहीतरी नाव आहे, माझ्या लक्षातच नाही. बघा मी असं विसरले. कलांजली नाही, कलांजली तर ती काहीतरीच नाव आहे. पण असं बघा तुम्हाला दाखवते. हा पल्लू आणि पूर्ण साडी, आणि त्याच्यावर एकदम छोटे छोटे असे बुट्टे आहेत. आले 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 आले. सई उठली ना त्याच्यामुळे मी साडीचं नाव विसरले. तर ह्या 4 साड्या मी लग्नाच्या वेळी घेतलेल्या, त्यातल्या 2 साड्या घालून झाल्या. आणि ही जी एक साडी आहे ना, तर ती त्यांना माझ्या भाऊजाईला आणि भावाला घरी जेवायला बोलवलेलं. तर तिला मी दुकानात नाही का साडी आणायला गेलेली, तेव्हा मी माझ्यासाठी 2 साड्या घेऊन आले, मला आवडल्या तिथं. तर बघा हा पण पॅटर्न नवीन आहे, मी पाहिला असं. अजून त्यातला कागद पण काढला नाही. बऱ्याच जणींकडे आता असा पॅटर्न यायला लागलाय. पैकी एक घेतली मी. छान आहे पण सूट पण छान आहे, म्हणून म्हटलं चला घेऊया. आणि मला काहीतरी 700 रुपयाला बसतात, स्वस्त होती म्हणून घेतली. आणि ही एक घेतली. माझ्याकडे ना अशा पॅटर्नच्या साड्याच नाही आहेत. म्हणजे हे सगळे जे आहेत ना साड्या, सगळ्या वेगवेगळ्या आहे. कारण एक पण असं म्हणजे का पॅटर्न पण नाहीये किंवा तशा कलर पण नाहीये, डिझाईन असं, म्हणून सगळ्या वेगळ्या आहेत सगळ्या. आणि ही कट वर्कची बघा अशी. आणि हे असे पूर्ण डिझायनर, थोडी अशी पार्टी वेअर. हा. आणि अशी पण नव्हती बरं का माझ्याकडे साडी. खूप फॅशन आहे ह्या साड्यांच्या अशा. पण मला मला ही 700 रुपयाला बसली. तेव्हा गेलतो आम्ही घ्यायला. म्हटलं चल. आणि याच्यावरती ना हे फक्त हे असं खडी वगैरे नाही, एम्ब्रॉयडरी पूर्ण. त्यामुळे मग म्हटलं चला घेऊयात. आणि फिरता कलर सारखी बघा.
पल्लू. तर मी ही मला स्वतःलाच गिफ्ट केलेत ह्या 2 साड्या. तेव्हा गेलतो ना घ्यायला, आले 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 तेव्हा त्याच्यानंतरच 4-5 दिवसांनी आमची अॅनिव्हर्सरी होती. तर म्हटलं चला घेऊयात, म्हणून मग घेतल्या ह्या 2. तर आणि त्या 2 तेव्हा त्या 4 लग्नाच्या टायमाला घेतल्या. ह्या 2 आता मी इकडे आले ना तेव्हा घेतल्यात. तर तुम्हाला कोणती साडी आवडली मला नक्की कमेंट मध्ये सांगा. तर चला, व्हिडिओ खूप मोठा होईल आता. संध्याकाळचं रुटीन काय मी तुमच्या सोबत शेअर नाही करणार. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आणि नक्की साडी कोणती आवडली मला नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.